प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही सर्व आनंदी आहात का? परमेश्वरात आनंद माना आणि तो तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये मदत करेल. मग तुम्ही का घाबरता? तुम्हाला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. मी अब्राहामबद्दल सात्याने बोलत आलो आहे. हे बेरशेबा, अब्राहाम जिथे राहत होता ती जागा, हीच ती जागा आहे. तुम्ही तिचे उत्खनन केलेले अवशेष पाहत आहात. हे अब्राहामच्या दासी आणि नोकरांसाठी बांधलेले कामगार निवासस्थान होते, जिथे ते राहायचे आणि काम करायचे. त्या काळात अब्राहाम फार श्रीमंत होता. त्याच्याकडे नोकरचाकर, दासी, उंट, बैल, मेंढ्या आणि मोठमोठी शेतजमीन होती. अहिमेलेक, फिलिस्तीनचा राजा, अब्राहामकडे आला आणि म्हणाला, माझ्या मुलांना आणि नातवंडांना तुझ्यामुळे त्रास होऊ नये. तू त्यांना काहीही हानी करू नकोस. म्हणून हीच ती जागा आहे, बेरशेबा, जिथे त्यांनी तो करार केला. तुम्ही अलीकडे गाझाबद्दल ऐकले असेल, जिथे युद्ध चालू होते. ती फिलिस्तीन लोकांची वस्ती होती. बायबलमध्ये गाझा या शहराचा उल्लेख आहे. हे ठिकाण या जागेजवळच आहे. तुम्ही इथून गाझा देखील पाहू शकता. अब्राहाम फार श्रीमंत होता. त्याच्याकडे नक्कीच खूप नोकरचाकर असावेत. तो मोठा जमीनदार म्हणून राहत होता. म्हणून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आणि शेतजमीन असावी. अब्राहामच्या वाढत्या वाढीमुळे राजाही घाबरला होता. म्हणूनच त्याने अब्राहाम सोबत करार करायचा ठरवला आणि तो केला. ती जागा म्हणजे बेरशेबा. हीच ती जागा आहे जिथे त्याच्या नोकरचाकरांसाठी आणि दासींसाठी घरे बांधली गेली होती. माझ्या मागच्या पाहिलं तर आजूबाजूची सगळी ठिकाणं खूप सुंदर दिसतात. हे इतक्या उंचीवर बांधलेलं आहे. आता तुम्ही विचारत आहात की प्रभू मला कोणते वचन बोलतो. 1 थेसलोनिकेकर अध्याय 5 वचन 23. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो. पवित्रता. देव पवित्र आहे. आपणही पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. जेव्हा प्रभू येशू पृथ्वीवर परत येईल, जर तुम्हाला त्याला भेटायचे असेल आणि त्याच्यासोबत स्वर्गात जायचे असेल, तर पवित्रता खूप महत्वाची आहे. आपल्या आत्म्यात आणि शरीरात पवित्रता. आपण पापाने भरलेल्या जगात राहतो. पापाचे डाग रोज येतच राहतात. प्रभू ज्या पवित्रतेची अपेक्षा करतो, त्यात आपण कसे जगू शकतो? म्हणूनच प्रभू म्हणतो, तो स्वतः आपल्याला पवित्र करेल. तो विश्वासू देव आहे. तो शांतीचा देव आहे. फक्त त्याच्यावर चिकटून राहा, तेवढं पुरेसं आहे. पवित्रतेसाठी आपल्याला फक्त त्याच्यावरच चिकटून राहावं लागतं. तुम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही. प्रभू, मला पवित्र कर. फक्त तूच मला पूर्णपणे पवित्र करू शकतोस. तुम्ही स्वतःला यासाठी समर्पित केलं तरी पुरेसं आहे. प्रभू काय म्हणतो? मीच तो प्रभू आहे जो तुला पवित्र करतो. मी त्यावर विश्वास ठेवतो. प्रभू, मी स्वतःहून पवित्र जीवन जगू शकत नाही, पण तूच तो प्रभू आहेस जो मला पवित्र करतोस आणि मला पवित्रतेत जगायला लावतोस. मी त्यावर विश्वास ठेवतो. तू मला पवित्र करण्यासाठी क्रूसावर तुझं रक्त सांडलं. तुझ्या रक्ताने मला रोज धुवून पवित्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याने मला दररोज शुद्ध कर आणि मला पूर्णपणे पवित्र कर. तुझ्या वचनाने मला पवित्र कर. तू अशा प्रकारे त्याच्यावर चिकटून राहिलास तर तो तुला दररोज पवित्र करत राहील. तोच तो देव आहे जो तुला पूर्णपणे पवित्र करतो. आज तुझी हीच समस्या नाही का? तू पवित्र राहू शकत नाहीस म्हणूनच का अडखळतोस? त्याच्यावर चिकटून राहा, तो तुला पवित्र करेल. माझ्या मुला-मुली, तू का निराश होत आहेस? मी तुझ्या पवित्रतेसाठी, तुझ्या संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी आहे. तुझं जीवन माझ्या हातात सोपव. दररोज बायबल वाच आणि प्रार्थना कर, मग तो उरलेली सर्व काळजी घेईल. तू आता स्वतःला समर्पित करशील का? प्रभू, मला विश्वास आहे की तूच तो देव आहेस जो मला पूर्णपणे पवित्र करतोस. माझं स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. मला पवित्र कर आणि मार्गदर्शन कर.
माझ्या पवित्रतेत जे काही अपूर्ण आहे ते सर्व दूर कर. माझ्या मनातील अपराधभाव काढून टाक. मला पवित्र जीवनाचा आशीर्वाद दे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.